पुरावा नष्ट करणे हे ऐकायला जितकं सोपं वाटतं ते खरंच इतकं सोपं आहे का? हा विचार आता आपल्याला सगळ्यांनाच करावा लागणार आहे, कारण प्रकरणं इतक्या प्रकारचे चाललेले आहेत आणि इतके छोटे छोटे मुलं, अक्षरशः 20 वर्षाची मुलगी जर कोणाला मारण्याची प्लॅनिंग करत असेल, एकदा अटेम्प्ट नाही सक्सेस झाला तर दुसऱ्यांदा ती परत तेवढ्याच हिमतीनं प्लॅन करून त्याला घेऊन जाऊन तिथे ढकलू शकते. तर या जगात काहीही होऊ शकतं यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि तिच्या जागेत आपलंही लेकरं असू शकतात ह्याचाही विचार केला पाहिजे. कारण आपण सगळेच सहज चलता चलता बोलता बोलता सहज बोलून जातो की अमुक अमुक ठिकाणी एका प्रकरणामध्ये पोलीस मॅनेज केले आणि तो सुटला, किंवा तमुक तमुक प्रकरणामध्ये जज मॅनेज झाले आणि मोठा वकील लावला आणि आम्ही सगळे त्यातून निर्दोष मुक्त झालो. ही गोष्ट खरंच इतकी सोपी आहे का जितकी आपण प्रिझ्युम करतोय? किंवा आपल्या मुलांना इनडायरेक्टली आपण हे सांगितलंय की कायदा काहीच नाही करू शकत आपलं. ही जी कॉन्सेप्ट आपल्या मुलांच्या डोक्यामध्ये गेलेली आहे ना, म्हणूनच लहानातलं लहान मुलगा सुद्धा आजकाल गुन्हे करायला घाबरत नाहीये. सिया आणि केतनच्या केसमध्ये काल त्यांनी ॲडमिशन केलं व्यवस्थित, त्यांनी तिथे जाऊन कसं ढकललं हे सुद्धा त्यांनी प्रँक करून दाखवलं एका पुतळ्यासोबत. यावरती कायदेशीर मुद्दे हे असू शकतात किंवा असे आहेत असं मला असं वाटतं की सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा तिच्या डोक्यामध्ये विचार आला की आपल्याला एका व्यक्तीला मारायचंय आणि ती आयडिया तिनं तिच्या मित्राला सांगितली, तर एक वेळा कोणता माणूस मूर्ख असू शकतो हे समजू शकतो, पण एकाच वेळेला 2 माणसं मूर्ख असू शकतात हे क्वचितच असतं. कारण ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्या व्यक्तीनं जर येऊन आपल्याला अशी फुलिश आयडिया दिली तर तो जो दुसरा व्यक्ती आहे, चल पहिलं तर म्हणतोय आपण की त्या हीट ऑफ पॅशन होते तिच्या डोक्यामध्ये, ती असं वागू शकते, पण तो जो सेकंड मुलगा होता, दुसरा मुलगा होता, त्याचं काम होतं तिला समजून सांगण्याचं की बाई 99% जर आपण सक्सेसफुल झालो तर ठीक आहे, पण 1% जर आपण कुठे अडकलो, किंवा कारण ते काही एक्सपर्ट्स नव्हते की ते काही फार डेटरंट क्रिमिनल्स नव्हते की ते ह्याच्यातून वाचतील असं त्यांना वाटलं होतं, त्यानेही तिला समजवण्याचा किंवा तिला अडवण्याचा प्रयत्न नाही केला, उलट त्याने तिला मदत केली हे सगळं करण्यासाठी. लक्षात घ्या, सोसायटीमध्ये आपले लेकरं एक गोष्ट करतायत आणि ते आपल्याजवळ अशीच लोक सांभाळून ठेवतात, विशेष करून मुली आपल्या जवळपास अशाच मुली जवळ करतात, असेच मित्र जवळ ठेवते की ते तिला सपोर्ट करतील तिच्या सगळ्या नॉनसेन्स गोष्टीसाठी. आणि जर तुम्ही तिचा नॉनसेन्सपणा जर ऐकत नसाल तर तुम्ही तिचे फ्रेंड नाही आहात. आजकालचं ट्रेंड चाललं आहे हे सगळ्याच मुलामुलींचं. कायदेशीर मुद्दा सांगायचाच झाला, सगळ्यात पहिला जो गैरसमज आहे लोकांचा की मी फोन जर फोडून टाकला तर मी वाचणार, किंवा मी चॅट्स डिलीट केले, किंवा मी कॉल केलेले कॉल्स जे आहेत ते डिटेल्स डिलीट करून टाकले तर परत पोलीस हे सगळं शोधणार नाही, हा फार मोठा गैरसमज आहे. ह्या सगळ्या गोष्टी पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्ये क्युअर करणार, किंवा तुम्ही जर ते डिलीट जरी केले तरी सुद्धा तुमच्यावर संशयाची सुई तर चालूच राहणार ना. म्हणून मग जर तुम्हाला असं वाटत असेल की हे सगळं डिलीट केलं तर मी वाचेल, तर हा तुमचा गैरसमज आहे. दुसरी गोष्ट आहे, त्याने त्याचं लोकेशन, त्याचं दुकानात त्यांनी त्याचा फोन ठेवला, आपलं लोकेशन दुसरीकडे आहे, पण सकाळी 11 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत जर तुम्ही तुमचं इंटरनेटच यूज नाही केलं तर हे सर्वसाधारण सुद्धा व्यक्तीला समजू शकतं की तुम्ही तुमचा मोबाईल यूज नाही केला, तो फक्त तिथे तुम्ही ठेवलाय. साधी आणि कॉमन गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आहे, तो तिथे हुडीवर गेला. एवढ्या उन्हाळ्यामध्ये कोणता तिथे चढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची अगदी जीवाची लाही होत असताना एक व्यक्ती हुडी घालतोय आणि त्यांचा पाठलाग करतोय. ही गोष्ट CCTV फुटेज, ठीक आहे वरती CCTV फुटेज नसणार आहे, पण खाली निघताना वाटेमध्ये पण CCTV फुटेज असू शकतात ना. मग त्या CCTV फुटेजमध्ये हुडी घातलेला व्यक्ती दिसला तरी संशयाची गोष्ट वाटणार नाहीये का की एवढ्या उन्हाळ्यामध्ये तोंडावर झाकून सगळीकडे अगदी सगळं बंद करून हा व्यक्ती त्यांचा पाठलाग करतोय. इतकी सर्वसाधारण गोष्ट जर या लोकांना कळत नसेल तर हे कोणत्या आत्मविश्वासानं म्हणतात की आम्ही पुरावे नष्ट करू शकतो म्हणून. तिला वाटलं ती रडेल, पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही ओरडून तुमचं सगळं काळीज जरी बाहेर काढून ठेवलं तरी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर्सचे जे क्वेश्चन्स आहेत
ते बदलत नसतात. जे त्यांचे क्वेश्चन्स तुमच्यासाठी ठेवलेले आहेत त्याच्या क्वेश्चन्सच्या अगदी अगदी डोळे पलक न झपकता जरी तुम्ही जे गोष्टींचे प्रश्नांची उत्तरं दिलीत तर त्या प्रश्नांच्या उत्तरांमध्ये एक कोणती गोष्ट तुम्ही बोलली आज आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याच गोष्टीवरती जर दुसरं उत्तर देत असेल की तो कसा पडला, हे आदल्या दिवशीचं उत्तर जर वेगळं असला आणि दुसऱ्या दिवशी जर ती म्हणत असेल की तो पडल्याचं उत्तर ती दुसरं देत असेल तर तुमच्या बोलण्यामध्ये कन्फ्युजन आहे, तुमच्या सांगण्यामध्ये मिसिंग आहे काहीतरी. ह्या गोष्टीचा फायदा पोलीस लोक घेणार नाहीत. हा तुमचा खूप मोठा गैरसमज आहे. या गोष्टीचं सगळं काही डिटेल्स, प्रश्नांची उत्तरं तर फार लांबची गोष्ट आहे. तुम्ही उत्तर देताना तुमचं जे काही बसण्याची बोलण्याची पद्धत आहे यावरून सुद्धा तुम्ही ट्रॅक होतात. असे कितीतरी प्रकरणं आहेत. मला वाटते लेटेस्ट अशी एक केस होती ज्याच्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये त्याची बायको, नवरा मेल्यानंतर त्याची बायको पोलीस स्टेशनमध्ये थोडीशी स्माईल केलं, तिनं हसली की मी कसं मूर्ख बनवते. आणि इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर्सचं क्वचित तिच्याकडे लक्ष गेलं आणि त्यावरून पूर्ण केस बदलली आणि ती आज गजाआड आहे. लक्षात घ्या, ह्या इतक्या डिटेल गोष्टी आहेत की ते यातून तुम्ही स्किप होऊ शकतात. हा खूप मोठा आजकालच्या मुलांना गैरसमज आहे. दिस इज नॉट अ जोक. कायदा ही गंमत नाही आहे. तुमचा मोबाईल जर पोलिसांकडे गेला तर तुम्ही गुगल सर्चमध्ये काय काय अभ्यास केलेला आहे याचं सुद्धा माहिती मिळते. तुम्ही जर बॉडी डिस्पोज कशी करायची हा जर व्हिडिओ पाहत असताल तर तुम्ही त्या बॉडीचे कितीही तुकडे करा छोटे छोटे आणि ते तुम्ही कुठेही नेऊन फेका, तुम्ही गजाआड जाणारच. तुम्ही कोणत्या व्यक्तीची मिसिंग कंप्लेंट करताय आणि तिचाच मोबाईल घेऊन जर तुम्ही चॅट करताय की मी जिवंत आहे असं दाखवतायत जेणेकरून मी सुटेल या गोष्टीतनं, असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा जो तुम्ही FIR केल्यापासून, इन्व्हेस्टिगेशन सुरू झाल्यापासून ते बॉडी भेटेपर्यंत किंवा या सगळ्या गोष्टींची एक लिंक असते आणि एक लिंक जरी मिसिंग पोलिसांना दिसली तर ते तुमचं जगणं मुश्किल करू शकतात. लक्षात घ्या. म्हणूनच तुमचा अभ्यासच नाही. कोणताही हुशारातला हुशार वकील किंवा पोलीस सुद्धा एव्हिडन्स नष्ट करणं हे एक इम्पॉसिबल गोष्ट आहे. आणि आजच्या काळात तर नाहीच नाही, कारण आजच्या काळामध्ये टेक्नॉलॉजी इतकी पुढारलेली आहे, इन्व्हेस्टिगेशन इतक्या टेक्निक्स पुढारल्या गेलेल्या आहेत की तुमच्या प्रत्येक कृती आज त्यांचं नजर आहे आपल्या प्रत्येक गोष्टींवरती. म्हणूनच लक्षात घ्या, कायदा वाटतो तितका सोपा नाही आहे. पोलीस वाटतात तितके मूर्ख नाही आहेत किंवा न्यायप्रणाली दाखवल्या जेवढी जाते तेवढीही अगदीच काही बेकामी नाही आहे. तुम्ही कोणताही गुन्हा तुमच्या ज्या दिवशी डोक्यात येईल की हे करायचं आहे त्यावेळेला एकच गोष्ट करा, ते म्हणजे आपल्या जवळचं जे काही सेंट्रल जेल आहे तिथे जाऊन एक व्हिजिट करा. तिथे आतमध्ये जे लोक बसलेली आहेत किंवा जे आरोपी, तिथे त्या कठड्यामध्ये एक रूम असते एवढीशीच, एका रूममध्ये 5-5, 7-7 आरोपी एकाच तेवढ्याच्या छोट्या रूममध्ये असतात. बाथरूमची सोय तिथेच असते, खायलाही तिथेच देतात, प्यायलाही तिथेच देतात. व्यवस्थित काही पांघरवून काही आपण म्हणतो की फाशी ही खूप मोठी गोष्ट आहे, नाही. तुम्ही एक दिवस जरी जेल काय आहे हे जर अनुभवलं ना, तुमच्या लक्षात येईल की ही जी लाईफ इम्प्रिझनमेंट म्हणा किंवा ह्या ज्या इम्प्रिझनमेंट ही जी गोष्ट आहे ना त्याची तुम्हाला भीती वाटायला लागेल. आपल्या प्रत्येक मुलाला जिथे तुम्ही स्वित्झर्लंडला घेऊन जाता, मनाली, मोठ्या मोठ्या गोष्टी दाखवतात तुमच्या मुलाला किंवा मुलींना, तुम्ही फक्त एकच गोष्ट दाखवा, ते म्हणजे सेंट्रल जेलला नेऊन कोर्ट दाखवा, पोलीस स्टेशन्स दाखवा. सेंट्रल जेलमध्ये जाऊन तिथल्या आरोपींचं आयुष्य किती बत्तर आहे हे दाखवा.